नांदेड़ लोकसभा के ज़िमनी इंतखाबात और महाराष्ट्र के असम्बली इंतखाबात के पेश नज़र मालटेकड़ी रोड पर एक बड़े इंतखाबी जलसे का इनेकाद किया गया। इस जलसे में लोकसभा के उम्मीदवार रविंद्र चौहान, हलक़े शुमाल के उम्मीदवार अब्दुल सत्तार, साबिक़ वज़ीर तालीम डीपी सावंत, साबिक़ डिप्टी मेयर मसूद अहमद खान और दीगर कांग्रेस ओहदेदारान ने शिरकत की। जलसे से खिताब करते हुए तमाम मुक़र्रिरीन ने फ़िरक़ा परस्त ताक़तों को रोकने के लिए महाविकास अघाड़ी के उम्मीदवारों के हक़ में वोट देने की अपील की। कांग्रेस उम्मीदवार रविंद्र चौहान और अब्दुल सत्तार ने खास तौर पर अक़लियती तबक़े से मुखातिब होते हुए कहा कि इनका हर एक वोट जीत और हार के फैसले में अहम किरदार अदा कर सकता है। उन्होंने जोर देते हुए कहा कि इस बार भी 90% से ज़ायद वोटिंग की शरह को यकीनी बनाया जाए। जलसे का इनेकाद इलाके के कारपोरेटर अब्दुल हबीब बागबान और समाजी कारकुन मोहम्मद रफ़ीक बागबान की जानिब से किया गया, जिसमें बड़ी तादाद में अवाम ने शिरकत करके जलसे को कामयाब बनाया। मुक़र्रिरीन ने जलसे में अवाम से अपील की कि वह फ़िरक़ावाराना हम आहंगी को फ़रोग़ दें और ऐसे उम्मीदवारों को मुंतखब करें जो इलाके की तरक्की और अमन व अमान को बरकरार रखने के लिए कोशां हो। नीज़ उन्होंने ये भी कहा कि अवाम के मसाइल को हल करने के लिए एक मुस्तहकम और जवाबदा हुकूमत का क़याम ज़रूरी है। आज 44 साल के बाद मुसलमानों को टिकट मिला है और मैं तमाम आवाम से, हिंदू भाइयों से और मुस्लिम भाइयों से सभी से निवेदन करता हूं कि वो सत्तार भाई को और नरेंद्र चौहान को दोनों को भारी अक्सरियत से चुन कर दी। और आज जो मीटिंग रखी गई है उसमें मैं तमाम नेतागण और तमाम आवाम का जो यहाँ पर आए और हमारी बात सुने, मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ। आता राम चौधरी साहेबांनी जी काही कथा या ठिकाणी त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत, ते भाजपचे अनेक वर्ष कार्यकर्ते म्हणून या भागात ते काम करत होते। भाजप काय आहे हे राम चौधरी साहेबांनी या ठिकाणी एका ज्येष्ठ नेत्यांनी या ठिकाणी भाजपची मानसिकता आणि त्यांची विचारसरणी या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेली आहे। त्यामुळे पूनम महाजननी ती काही भूमिका मांडली त्याच्यामध्ये बिलकुल काही ना काही सत्य असेल आणि त्या घटनेला भाजपची मानसिकता ही स्पष्ट होते आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। वास्तविकता काय असेल तर ती पूनम महाजन त्या ठिकाणी मांडेल। सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याच्या फाईलवर आर पाटील यांनी सही केली होती, ती सही फडणवीस यांनी अजित पवार यांना दाखवून देऊन गोपनीयतेचा भंग केला असं सुप्रिया सुळे म्हणाले। नाही, मुद्दा तर एक आहे की आता तेच अजित पवार चक्की पिसिंग करणार होते, फडणवीस सांगत होते। मग 30-70 घोटाळा नव्हताच तर मग ते राजकीय षडयंत्र फडणवीसाचं होतं काय हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होते आहे। आणि त्याच्यामुळे फडणवीस हा महाराष्ट्राला कसा बेकूफ बनवतो आहे, कसं लोकांना मुख्य मुद्द्यापासून डायव्हर्ट करतो आहे हे याच्यातून स्पष्ट झालेलं आहे। आज भाजपचा चेहरा म्हणून फडणवीसच पुढे आहे आणि फडणवीसांनी गेल्या 10 वर्षांमध्ये महाराष्ट्राची माती केलेली आहे, महाराष्ट्राची सगळी व्यवस्था संपवलेली आहे, हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे। अशोक चव्हाण असं म्हणालेले आहेत की दिल्लीहून फरमान निघालेलं आहे, अशोक चव्हाणला संपवा, मला संपवू नका, तुम्ही माझ्या सोबत राहा। कोणी फरमान काढले दिल्लीहून, असं आहे का काही? संपलेल्या माणसाला कोण संपवायला निघणार आहे? अजित पवार यांनी शरद पवार यांना अध्यक्ष पदावरून हटवलं होतं, पक्ष फोडला नाही तर ओर फोडला, सुप्रियाताई सुळे म्हणाले। कोण अजित पवार ते त्यांचा अशोक चव्हाणांच्या कारखान्याला उसाला भाव नाही, त्या तुलनेनं अमित देशमुखांच्या बघा की आज इथली जी काही कथा आहे शेतकऱ्यांची ती खरी आहे। 4 कारखाने होते, 4 कारखान्यातून 2 कारखाने अशोक चव्हाणांनी विकलेत। सरकारकडून 150 कोटी रुपये पण त्यांना पैसे मिळालेले आहेत, जनतेच्या घामाचा पैसा सरकारने त्यांना दिलेला आहे, पण सरकार ते तरी कारखाने त्यांचे घाट्यात आहेत। त्यांच्या कारखान्यामध्ये 2500 रुपये भाव, त्यांनी विकलेल्या कारखान्यांचा 2800 रुपये भाव आणि अमित देशमुखच्या कारखान्यामध्ये 3300 भाव। ते शेतकऱ्यांना लुटण्याचं काम अशोक चव्हाण करते हे तिथून सिद्ध होतं।